झालं आहे बागेमध्ये होऊन गेला आहे. तिच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला लवकर घरी जायला लागेल. मंगलसिंग तू आणि इथे राजकुमारी मीनाकुमारी आणि या घनघोर अरण्यात काय बरे करत आहे? या बागेमध्ये फिरत असताना या वनामध्ये कधी आले तेच मला समजलं नाही. पण तू मंगलसिंग इथे काय करतो? अगं राजकुमारी, अरण्याच्या दिशेने शिकार एखादी मिळतो का पाहत होतो. एखाद्या हरणाची शिकार मिळते का ती पाहत होतो. शिकार नाही मिळाली, पण माझी फेरी काही वाया गेली नाही. एक सुंदर नाजूकशी शिकार माझ्या हवाली मिळत आहे, ते देखील तुझ्या रूपाने. मी आणि तुझ्यामध्ये कदापि होणार नाही. माझा अपमान केलास. माझी बाजू घेणारा कोणतरी सापडला. शाबास, तुझं स्वागत आहे. माझा अपमान केला, तू माझ्या साथीदारांमध्ये सामील हो, तुला इनाम देईन. मीनाकुमारी, बोलाने आजच्या दिवशी या मंगलसिंगाचा स्वीकार कर आणि माझ्यासोबत माझ्या टेकडीच्या दिशेने रवाना होऊन झालं. अजून तू माझ्याशी ठाम आहेस आणि मला हलकत बोलत आहे. अगं तुला लाज वाटायला पाहिजे होती. या ठिकाणी एकटी तू आहेस, दरबारात तुझ्या अनेकदा साथीदार. तुम्हाला बोलाने माझ्या हवाला झाली नाही. तुला हा मंगलसिंग पळवून देईल एवढं लक्षात ठेव. आता टाळ्या वाजवा. आता तुम्ही माझ्या बाजूने आहात ना? कोण तू? होय, या युवकाला विचारतोस कोण तू? होय, कोण आहे आणि या अरण्यात तू काय करत आहे? मेवाड देशाचा सुपुत्र शूरसेन आम्हाला म्हणतात वाजवा टाळ्या. होय, कुठे चालला होता? कुठे चालला होता? या घंटाट अरण्यात आलो होतो शिकारीसाठी, परंतु हा मोठा शिकारच माझ्या हाती आला. अरे वाघ आहे, वाघ. वाघ असलास ना वाघ, तरी हा सिंहाचा बछडा इथे आहे एवढं लक्षात ठेव. कोण तू? सिंहाचा बछडा? होय, अरे वाघ, या वाघाशी सामना करायचा. वाघाशी सामना करायचा माझ्याशी बांधणार. होय, या पोरीला तू पळून देत होतास. होय. अरे हरामखोर, बदमाश. बदमाश. होय, बदमाश. बदमाशाची भाषा. होय, बदमाशीची भाषा. बदमाशाची भाषा माझ्याशी. होय, माझ्याशी बदमाशाची भाषा. होय. कुठून शिकून आल्याची भाषा? बदमाशच आहे तू. या ठिकाणी आडवा आलास माझ्या. ए, जो कोणी असतील लक्षात ठेव, होय. ही जी बदमाशाची भाषा ज्या पुस्तकातून वाचून आलायस ना, हा, त्या पुस्तकाचा लेखक आहे मी. ठीक आहे, तुमचा समाचार शेवटी आहे, पळून देणार नाही. हा काय मला म्हणाला? मी बदमाश म्हणालो, तर हा उत्तर देतो मला. या मंगलसिंगाला ज्या बदमाशीच्या गोष्टी तू ज्या पुस्तकातून वाचून आला आहे त्याचा म्हणे हा लेखक आहे. अरे लेखक एवढा असशील ना तर गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या गोष्टीची आहे. आला पावली निघून जा. माझ्या पावली निघून जा. होय. अरे नाही जाणार. जर जाणार नशील तर माझ्याशी 2 हात करावे लागतील, लक्षात ठेव. 2 हात करावे लागले तरी चालतील, परंतु या मुलीला आज मी वाचवूनच जाणार. काही झाले तरी चालेल. आता मी 2 हात करीन,
परंतु तुलाच पराजित करणार एवढं लक्षात. अरे भले भले ते मंगलसिंहाची गारच झाली. तू तर हा म्हणतो सिंहाचा बछडा. अरे अशी तुझी मान पिरगडून टाकील ना, रक्त यायला सुद्धा झालं नाही. परत एकदा ऐक. मूर्ती जरी लहान असली ना तरी किती मान आहे एवढं लक्षात ठेव. तर मग आपला मृत्यू आणि होय सरकार. होय सरकार. होय. असे कित्येक केले, किती जणांना पराजित केले. कोण आहे हा? शूरसेन. कोण म्हणतात आम्हाला? शूरसेन. यांचा समावेश येतो. कोण आपण? आम्ही कोण? आम्ही मेवाड देशाचे राजे. आम्ही सुपुत्र. शूरसेन ते आम्हालाच म्हणतात. आपण येथे काय करतात? आम्ही लग्नाकारांसाठी आलो होतो, परंतु ते चलविचित्र पाहून वेगळेच माझ्या मनात वाचवणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही सुद्धा राजपुत्र आहोत आणि तुम्हाला वाचवणं हा मग आमचं कर्तव्यच आहे बघा. होय ते देखील कराय पण आमचे मी तुमची मनापासून आभार आहे. हो आभारी मानू नका. आभाराची भाषा मानू. आम्ही सुद्धा राजपुत्र आहोत, परंतु असे एकटे भिडत जाऊ नका घंटाळाला. असे कित्येक राक्षस येतील आणि तुम्हाला पळवून देतील. पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवा. आम्ही येतो. नाही मामा, आपण जाऊ नका. माझं मन आपल्यावर फार होऊन गेलं आहे. असे म्हणता. तुम्ही माझ्यासोबत आमच्या रात्री चला. राष्ट्रीय चालला ते बरे कशाला? कारण मला जसा शिववीर पाहिजे होता तसा मला शिववीर सापडला आहे. ते कदापि होणार नाही. मी सुद्धा एक राजपुत्र आहे आणि हे एका राजपुत्राला शोभत नाही. नाही नाही थांबा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या रात्री चला. परंतु आम्ही काय म्हणतो, तुमचे वडील आई यायलासाठी परवानगी देतील का? होय देशील, कारण मी ते त्यांच्यासमोर अटीतून तशी घातली होती. असे आहे. होय मी सुद्धा तुझ्यावर हळूहळू प्रेम करू लागलो आहे. परंतु परवानगी दिली का? होय चला चला माझ्यासोबत. असं म्हणताय? चला तर मग. बोला बोला म्हणा, खरं कोणत्या तऱ्हेने चालेल. मला एकदम आनंदी झालाय मला. सेनापती बोला महाराज. राजकुमार आज बागेमध्ये फिरायला जातो म्हणून म्हणाले. होय महाराज. अजूनही तिचा पत्ता नाही. होय महाराज. अजून पत्ता नाही जा. काय पण झालं असेल. आधी नाही आहे. गेले कुठे मग? आल्या आशीर्वाद आहे राजकुमारी. तुला गेला किती वेळ झाला? काय करत होतीस बरं? पिताजी मी निघालेच होते तेवढं तिथे मंगलसिंहाला. कोण? मंगलसिंग? होय पिताजी. मंगलसिंग हा सेवा तुम्हाला म्हणालाच होतो. तो शांत बसणारा माणूस नाही. होय महाराज. राजकुमारी काय घडलं? पिताजी त्याने माझ्यावर हल्ला केला. तुझ्यावरती हल्ला केला? होय पिताजी. काय? तुला काय झालं तर नाही ना? पिताजी तितक्यात मला या शिववीराने मला वाचवलं. कोण आपण? महाराजांचा विजय असो. आशीर्वाद आहे, पण आपला परिचय? आमचा परिचय, आम्ही मेवाड देशातून आलो आहोत. आम्ही त्या राज्याचे सुपुत्र शूरसेन आहोत. शूरसेन? होय. असं म्हणताय? होय आमच्या मुलीचं प्राण वाचवलं. मी आभारी आहे तुमचा. महाराज. आभाराची भाषा माझ्याशी करू नका. आम्ही सुद्धा एक सुपुत्र आहोत.
राजपुत्र आहोत आणि आमचं कर्तव्यच आहे यांना वाचवणं. बरोबर आहे तुमचं, पण मंगलसिंगच्या तावडीतून ह्या आमच्या कन्याला सोडवायचं. मंगलसिंग म्हणजे हा माणूस साधा सुद्धा नाही आहे आणि त्याच्याशी तुम्ही युद्ध करून आज माझ्या मुलीचं प्राण वाचवलं म्हणून तुमचे आभार मानाविषयी वाटतात. असू दे महाराज, परंतु तुमच्या कन्येचं काही म्हणणं होतं तुमच्याशी. पिताश्री काय म्हणतेस पालकी, बोल ना. मी तुमच्याजवळ अड घातली होती, होय, ती अड माझ्या पुन्हा झाली. काय म्हणतेस काय? हो पिताश्री, जर तुझी इच्छा असेल तर बरोबर आपण या राजकुमाराशी करून देऊ. सेनापती बोला महाराज. आणि सरकार ऐकलंच ना. होय महाराज. आज मीना कुमारीचं म्हणणं आहे की मला याच राजकुमाराशी विवाह करायचा आहे. काय बरं तुमचं म्हणणं आहे? काही तुमच्या आज्ञेपुढे मी ऐकत होते. बरोबर आहे सेनापती, तुम्हाला काय वाटतंय? महाराज आपली इच्छा. बरोबर आहे, पण राजकुमार तुमचं म्हणणं काय आहे? आमचं सुद्धा हळूहळू त्यांच्यावर प्रेम जडू लागलं होतं, परंतु आपलं जर परवानगी असेल तर आम्ही सुद्धा आमचं होय होय होय, जर माझ्या मुलीची इच्छा असेल ना तर खरोखर माझी परवानगी आहे. पण तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन तुमच्या आई वडिलांची परवानगी घ्या नक्कीच महाराज, आणि आम्हाला बोलवणं करा. नक्कीच महाराज. खरोखर आम्ही आमच्या मुलीच्या अटीला तयार आहोत आणि तुमच्याशी विवाह करायचं हे नक्कीच करतोय. महाराज येतोच आम्ही या. सुद्धा आई वडिलांची परवानगी घेऊन येतो. होय ठीक आहे, या. महाराजांचा जय जयकार. आशीर्वाद आहे. सेनापती बोला. तुम्ही तुमच्या सरहद्दीवरती कामकाजासाठी गेला तरी चालेल. होय महाराज, येतोच म्हटलं. मीना कुमारी, राणी सरकार, तुम्ही तुमच्या रंगमाली गेलात तरी चालेल. ठीक आहे पिताश्री. आशीर्वाद आहे. राजसेवक बोला महाराज. विभाग, बोला महाराज. या मुलीच्या विवाहामुळे या सर्व दगदगीमुळे मला जरा थकवा आला आहे आणि माझं असं म्हणणं आहे की थोडा विश्रांती करतो. ठीक आहे ठीक आहे महाराज. पहार व्यवस्थित ठेवा. हो ठीक आहे काळजी नसावी महाराज. ठीक आहे. मी काय बोलतोय. काळू, हा बोल. महाराज आराम करताय. हो तोपर्यंत आपण पण जरा हे करूया. घरात सोयपाणी काय होते काय? सोयपाणी. हो, काय इकडे मिळेल काय कुठे? सोयपाणी कशाला, आता जागरण जास्त झालाय जरा. मी पण झोपू आहे रे. अरे मी काय म्हणतो, हा बोल. जरा बाटली बिटली मिळते काय बघ. बाटली. होय. ठीक आहे बघतो. जरा घेऊन ये. तिथे बली लांब आहे रे, ते जवळ नाही. अरे आपले मनोज पटेल ना रे? तिथे मोठेवाडी. हा, ठीक आहे इकडे जातो, लवकर येईल. जा लवकर. अरे काळू, अरे तुला काय सांगितलं? घेऊन ये. तुझं वाटण तिथं जाणार तिकडे. बिअरची बॉटल आहे. ते तुला माहित नाही? त्याच्या गावठी निसते वास येतोय. हो, त्यांना उद्या सकाळी बघतो म्हणून. आपले तुझ्यासाठी आणले. अरे मला पण द्या. माझं तो LP माझंच ब्रँड आहे. तुझा अर्धी सगळी संपवली. त्याच्या आतमध्ये माझ्या. तुम्ही आलीस का? हो. इथे बसून पितो. हा, तोपर्यंत मी एक झोप काढतो. कर अरे का हुशार ठेव. हो, चालेल.
किती युद्ध केली पण सगळीकडे पराजय. हा माझा पराजय कसा झाला कळत नाही. काय करावं मला सुचत नाही. या सरदाराचा नेहमीच अपमान आणि हार. काय बरं झालं असेल. ही माहिती घेतली आहे. काय? ते मतेवाडीतले सुरेश लाड आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो, ते बघत आहे. कोण? सुरेश लाड. मतेवाडीतले सुरेश लाड ते बघत आहेत. हो सरदार. त्यांनी मला माहिती सांगितली आहे. त्यांच्याकडून तू माहिती काढून आणली. होय. काय बरं माहिती काढली. त्या राज्यात मंतरलेली तलवार असेपर्यंत ते इथे कोणतेही आणू शकत नाही. त्या राजाकडे मंतरलेली तलवार असेपर्यंत आणि जर का युद्ध झालं तर त्याचाच विजय होतो. होय. ही बातमी आहे. तुला खरी आहे. होय. कोणी दिली. सुरेश लाड. सुरेश लाड. त्याला बोलला खोटं बोलला तर तुलाच पहिली. जर त्या सुरेश लाडाने जर बातमी खोटी दिली तर आम्हाला त्यालाच पहिली. त्याला उठवायच्या अगोदर पहिल्यांदा तुम्हाला दोघांना उठवी आणि मग त्या लाडाला बघून येईल. चला मग. चला. पण आता चांगली संधी आली आहे रे. आपण आलो होतो युद्धाच्या तयारीने. होय. आपलं सैन्यबळ घेऊन. पण ही हरामखोर पाहिले अगदी गाठ झोपेत गेले. होय. आणि बाटली पाहिली म्हणजे नशापान केलंय. आणि तो शुद्धीत आहे का बघ. जरा हलवून बघ त्याला. हा काय म्हणतोय. हा काय म्हणतोय. हा काय म्हणतोय. खा. काय काय पण घोरण्याची पद्धत. ही वेळ नाहीये. चला हे बघा हे तर पहारेकरी झोपले आहे. होय सरदार. होय. पण आज जाऊन राजांची तिकडे काय परिस्थिती आहे पाहून या. काय डोंगरांचा आवाज कमी करा. होय होय. मी त्याची खबरदारी घेतो. डोंगरांचा आवाज येऊन देणार नाही. झालं होतं. बघूया काय म्हणतो. राजा झोपलाय. अरे झोपले तसे आदरार्थी काय म्हणतोय. आराम करतो. झोपलाय म्हण झोपलाय. काय नाही करत मी घुगरांचा आवाज. अरे आवाज येतोय मग काय एका पायावरती चालू. हळूहळू जातो. शांत बसा. आता ही संशय माझ्या हातात दैवी तलवार आणि या संधीचा फायदा घेऊन राजाला इथेच उडवले. पण नाही. अजून तो सेनापती तो शूरसेन सगळ्यांनाच मला ठार करायचे. तर असा तिला वेळ लावता जाऊया पण. कुठे होतात तुम्ही. महाराज जरा डोळा लागला होता. हो काय म्हणताय. जरा डोळा जरा डोळा लागला होता. अरे काय झालं तुला. समजलं काय झालं मला. अरे माझी समशेर नाही. समशेर नाही. कुणी आलं होतं का आपल्या दरबारमध्ये. पण कोणतरी जरा आवाज येत होता. काय तुला आवाज आला का रे. मला काय नाही आवाज. अरे आवाज आला नाही मग काय करत होतास काय. तुम्हाला आला. आम्हाला नाही आला. काय म्हणत आहे. काय म्हणू नका. ते मार मला पडताय. ताबडतोब सेनापती राणी सरकार आणि राजकुमारी याला बोलवून घ्या. जा लवकर. ठीक आहे बोलवतो. लवकर बोलव. ठीक आहे महाराज. होय सेनापती बोला महाराज. अहो माझे समशेर गायब झाली आहे. काय म्हणताय. काय म्हणता पिताश्री. राजकुमारी मी गाढ निद्रेत असताना
आपल्या दरबारी कोण आलं हे कळलंच नाही. आपले सेवक काय करते? वाट झोपली होती. मी जरा तुम्हाला कुठं बोलायला लागला का? काढून काहीतरी आणून दिलं. रामखोर हे काढून दिलं काय नक्की आणलं होतं? आता सांग काय ते? सेनापती, आता वेळ काढण्यात अर्थ नाही. होय महाराज. काय करायचं बरं? पिताश्री बोल मला तर त्या मंगलसिंगचं काम वाटतंय. काय म्हणते? होय महाराज. होय. एकदम असणार. सेनापती, तो हे काम करू शकतो. होय. पण आता करायचं तरी काय? पिताश्री आपण शिवसेनेला बोलून घ्या. असं म्हणते? होय ठीक आहे. ते त्यातून उपाय काढतील. सेनापती, बोला. शिवसेनेला लवकर बोलवायची. सेवक जाण सुटलं घेऊन या. ठीक आहे. हे काढून जा लवकर घेऊन. आपल्याला तो ये वर्षाने समजेल. बुकिया दरबारी काय चाललंय? महाराज, होय, महाराजांचं ते काय आशीर्वाद आहे. महाराज आपण आधी चलबिचल का झाली? होय एवढी घाबरलेली दिसते आपण. होय. काय झालं राजकुमार माहिती आहे का? काय झालं महाराज? माझ्याजवळ दैवी तलवार असली ती कुणीतरी गायब केली आहे. काय गायब केली? होय, म्हणजे पळून गेली? होय, पळवून नेली आहे. कोण असेल याचा? राजकुमारीचं असं म्हणणं आहे की तो मंगळसूत्रच असू शकतो. होय, बरं, तुम्ही त्याचं पाणी पाणी थंड पाणी. कोण रे? अंगद रे. पहिल्यांदा माझ्या हातून वाचलाय. परंतु पुन्हा माझ्या समोर आला तर सोडणार नाही. बरोबर आहे तुमचं. पण आपली देवी तलवार आज त्याच्याकडे आहे. तुम्हाला काही धगाफटका होऊ नये याची काळजी घ्या. महाराज आपण निश्चिंत ना. काहीच काळजी करू नका. आम्ही आमच्या बुद्धिमत्तेने ती तुम्हाला समजेल नक्कीच लोटून देतो. बरोबर आहे. महाराजांचा जय जयकार असो. आशीर्वाद आहे. येतोच आम्ही तुम्हाला समजेल घेऊन. शिवसेन आपण जाता. आपण आपल्या जीवाची काळजी घ्या. मी नाही. यांना बरी काळजी. आपण निश्चिंत राहा. काहीच काळजी करू नका. आम्ही आमच्या बुद्धिमत्तेने बरोबर ती समजेल आणतो. येतोच आम्ही. या. होय, या. नको तिथेच बस. नाही शिव, बोला महाराज. काय व्यवस्थित ठेवा. होय महाराज. आम्ही येतोच म्हटलं. ठीक आहे महाराज. ते काढू आता तरी पारा दिली. हो तिथे म्हटलं. होय होय. अगदी आता पारा नीट ठेव. डोळ्यात तेल घाल. तेल घातलं. आणि मगाशी कुठलं बेड आणली होती? काय टाकलं तुला त्याच्यामध्ये? एक काम करत असतो तुला दाखवतो ते. चल चल चल. साथीदार हो. सरदार 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 आपला विजय झाला आहे. हो सरदार. आता या दैवी तलवारीने जिथे कुठे युद्ध होईल आपलाच विजय होणार. आमचं बक्षीस. काय म्हणतो? बक्षीस आमचं. अरे तुम्ही बातमी आणली ती बरोबर आहे. काय पाहिजे तुम्हाला बक्षीस? नाचगाणी झालंच पाहिजे. काय पाहिजे? नाचगाणी. नाचगाणं. आणखी काय पाहिजे तुम्हाला? सरदार आपण तुमच्यावरती खुश आहे. बोला. नाचगाणं. बॉटल. कसली बॉटल? बियर टँगो मँगो. अरे काय पाहिजे ते घेऊन या. सरदार दुकानदार इथे जवळ आहे. आहे. कुठे? तिथेच आहे. बाजूच्या नाक्यात आहे सरदार. लवू लालू आहे. लहू लाड बंद आहे. कुश लाड. कुश पाट्यादारांना देतात ना. तुम्ही एवढीची पोरं पण त्यांच्याकडे जाता. खराब आपण त्याला दोनची बियर घेऊन येऊ. अरे आणा झाडांचं घर तोडा. त्या गणेश मध्ये ते घर तोडा. कोणाचं पण घर तोडा. आणि आपल्याची पाहिजे ती व्यवस्था करा. नर्तकी आणा. दारू पाणी नशा पाणी आणा लवकर. डब्बा नर्तकी घेऊन ये. कोण ही नर्तकी आली? होय.
काय बरं नाव तुझं? माझं नाव गुलशन. गुलछडी. छान नाव तुझ्याकडे लागलं. आणि या सरदाराचं झालं पाहिजे. आणि जर मनोरंजन चांगल्या पद्धतीने झालं तर तुझ्या तोंडात जी काही बोली येईल ते इनाम तुला दिलं जाईल. उद्या ना ठीक आहे. तू घेतलीस का? होय. ये नको मी पण घेऊ. प्रीतीचं झुळ झुळ पाणी मन मोर डोळे पिसारा तुम्ही हे कुणावीच डोळे डोळ्यात झाले कुळीत झाले स्वप्न फुलोरा मनात झुले मी तुझा हंस मानी प्रीतीचं झुळ झुळ पाणी रोमांच सर्वांनी गेले विनाऊनी रोमांच सर्वांनी गेले विनाऊनी प्रीतीचं झुळ झुळ पाणी काय संधी चालून आली आहे. युद्धाच्या तयारीने आलो होतो परंतु दोन्ही साथीदार गाढ झोपले आहेत. नशेत आहेत बोलते. दरबारी जाऊन पाहतो. वा 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 काय संधी चालून आली आहे. मंगलसिंग सुद्धा गाढ झोपला आहे. योग्य संधीचा वापर घेतो. संशय करून येतो. कोण आलं होतं का? नर्तकी कुठे गेली? मग संशय नर्तकी घेऊन गेली की काय? नाही दुसरंच कोणतरी आलं होतं. कोण? अरे आता आलं माझ्या लक्षात.
आपण नर्तकीच्या नादामध्ये नशा पण करत असताना आपण बेधुंद झालो आणि याचा कोणीतरी गैरफायदा घेऊन आपली संशय पळवून नेली आहे. त्या राजा अमरजीतच्या दरबारातूनच कोणीतरी आलं. साथीदार, फार वेळ न लावता आता आपण अंतिम युद्धाच्या तयारीने जाऊया आणि त्या राजावरती करूया. चला तर मग. चला. सुरसेन गेलेला खूप वेळ झाला आहे. होय महाराज, येईल एवढ्यात असतो. ठीक आहे, थोडा वेळ वाट करूया. होय, महाराजांचा विजय असो. आशीर्वाद आहे. महाराज सांगितल्याप्रमाणे हे तुमच्या देवी तलवार. काय म्हणताय काय? महाराज, माझ्या बुद्धिमत्तेने मी तुमची संशय पुरेपूर काम केली. योग्य संधी साधून आली होती असं म्हणताय? आणि सहजासहजी मंगलसिंगने तुम्हाला ही तलवार हासिल करून दिली. होय महाराज, मंगलसिंग आणि त्याचे साथीदार गाढ नशेत होते आणि झोपी गेले होते. त्याच संधीचा पुरेपूर फायदा केला मी. महाराज, अरे वा, राजकुमार सुरू आहे. होय. वा, वा, वा. आपल्या मुलीची निवड बरोबर. वा वा म्हणे योग्य आहे. होय महाराज. सुरसेन, बोला महाराज. हे घ्या, माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो. दोनदा माझ्या हातातून वाचलास. अरे बाजूला हो, आराम करा. हराम, बोला. हराम, बोल. राजा, बोल मंगलसिंग, बोल. कोणाच्या हातात तू एका हातात आहे? अरे कोणाचं म्हणजे माझ्या मुलीने जसं तिला पाहिजे शूर आणि वीर राजकुमार तोच निवडला आहे आणि त्याच्याच हातात देतोय. म्हणजे आता ही राजकुमारी ह्याच्यासोबत विवाह करणार? बोल. अरे एकदा तू माझ्यासोबत युद्धातून मी पळून गेलो. अरे एकटा काय दोनदा. तू पण घाबरून गेलास मला. नाही, घाबरून गेलेलं नाही. लक्षात ठेव, वाघ आहे वाघ. आणि जेव्हा वाघ 4 पावले माघारी जातो ना, जेव्हा वाघ 4 पावले मागे जातो ते माघारी पळून जाण्यासाठी नाही, तर पुन्हा शिकाऱ्यावरती झडप घेण्यासाठी जातो. हे लक्षात. आणि ती झडप घेण्यासाठी. होय, झडप घेण्यासाठी. होय, तुझ्यावरती. माझ्या अरे तुझ्यावरती, या सर्जनावरती, या अमरजीत राजावरती झडप घेण्यासाठी या साथीदारावर जातो. अरे काय बोलतोय तू? सुरक्षित आहेस का? होय. अरे आमच्या राज्यात पहिलेही तुला सांगितलंय शूरवीरांची कमी नाही. पाहूया ना मग. ठीक आहे. अरे तुझ्याकडे ती दैवी तलवार होती. होय, तूच पळून आणली ना, ती कोणी आणखी पळून आणली? मीच बोलून आणली होती. हरामखोर. अरे ती शूरवीर होतात ना, मग युद्ध करून यायचं. युद्ध करून यायचं. आणि आमच्या नशेचा फायदा घेऊन आला. होय. आता फार वेळ लावत समाचार घेतो. राजा, कोणी शूरवीर आहात ना, हो, त्या मंगलसिंहासोबत युद्धाला पाठवतो. अरे अरे राजकुमार सुरसेन असताना आम्हाला कसली आली ही चिंता? बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे, मी समजेल का? आणि जो काय समाचार घ्यायचा आहे तो आत्ताच घ्या. आपण काहीच काळजी करू नका. एका बरोबर मी समाचार घेतो. तुला शेवटचं युद्ध आहे. मिशी पडते. मिशी त्याने ऍक्ट केल्यावर तिकटपट्टी नाही, पुसून हॅलो, पण पडणार नाही. किती हलवली तरी पडणार नाही. हे मंगलसिंग, आता भरपूर कोण- बोलतोय. शेवटचं युद्ध आहे. युद्धात कोण जिंकणार? कोण जिंकणार?
माझी शिष्य माझी जी इंग्रजी भाषा संपूर्ण टाकली का बरोबर आहे. संपूर्ण टाकली नाही कथा राजकुमार तुम्ही खरोखरच आणि सेनापती बोला ही योग्य वेळ आहे होय महाराज राजकुमारांशी माझ्या कन्याचा विवाह लावून जायचं. होय राजकुमार हे घ्या तुमच्या माझ्या मुलीचा हात हॅलो अभिजित लाड उर्फ बंटी. अरे ताईचं पण लग्न तयार करायला पाहिजे चल चल बँजो ठेवूया लहानाचं बँजो ठेवूया आपले येते चल ना आरबी राहा लागते आपण आनंदी गीत साजरा करूया शेवट गोड करी आई शेवट गोड करी माई आई शेवट गोड करी आई आई शेवट गोड शेवट गोड करी शेवट गोड करी माई आई शेवट गोड करी माई आई शेवट गोड करी. करी